तर मग मंडळी, कशी वाटली ही भाजणीची चकली? एकदम खुसखुशीत अशी तयार झाली आहे, अजिबात तेलकट झालेली नाहीये. तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलो चकलीच्या भाजणीच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची हे बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये मी चकलीचं पीठ मळण्याची थोडी वेगळी पद्धत दाखवलेली आहे आणि पिठामध्ये तेलाचं मोहन किती घालायचं, पाण्याचं प्रमाण किती घालायचं याची अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. चला तर मग या दिवाळीला तुमच्या चकल्या अशाच काटेरी आणि कुरकुरीत अशा तयार होतील याची मी तुम्हाला खात्री देते. नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये. तर सगळ्यात आधी आपण साहित्यापासून व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी कशी बनवायची हे पाहिलं आणि आज आपण त्याच चकली भाजणीच्या पिठापासून ही चकली बनवतोय. तर हे पीठ वजनी प्रमाणात बरोबर 1 किलो भरलेलं आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर बरोबर 5 मोठ्या वाट्या हे पीठ भरलेलं आहे. आता याच वाटीनी आपण पाण्याचं आणि तेलाचं देखील प्रमाण मोजून घेणार आहोत, म्हणजे तुमची चकली करताना चुकणार नाही आणि खुसखुशीत अशी तयार होईल. आणि इथे मी वजनी प्रमाण देखील तुम्हाला सांगणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला पिठामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी इथे मी बरोबर अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात हे तेल बरोबर 125 ग्रॅम आहे. तर 5 वाट्या चकली भाजणीच्या पिठासाठी अर्धी वाटी तेलाचं मोहन हे अगदी योग्य प्रमाण आहे. त्यामुळे तेलाचं प्रमाण खूप वाढवू नका आणि याहून जास्त कमी देखील करू नका. आता या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर तुमचं हे तेलाचं मोहन कडकडीत गरम होणं खूप महत्त्वाचं आहे, तरच तुमचा पदार्थ खुसखुशीत असा तयार होतो. तर हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं? तर भाजणीच्या पिठामधील थोडंसं अगदी चिमूटभर पीठ घ्यायचं आणि ते या तेलावरती असं भुरभुरायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि या तेलावरती असे हलकेसे बुडबुडे आले तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालेलं आहे. तर हे बघा, इथे आपलं हे तेलाचं मोहन कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता याला आपण पिठामध्ये ओतून घेऊयात. तर हे तेलाचं मोहन एकाच वेळी या पिठामध्ये ओतून घ्यायचं, अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही. आणि सुरुवातीला हे तेलाचं मोहन चमच्याने मिक्स करून घ्यायचं, त्याला डायरेक्ट हात लावायचा नाही, कारण काय होतं हे तेलाचं मोहन खूप कडकडीत गरम असतं, हाताला चटका वगैरे बसू शकतो. चमच्याने मिक्स करून झालं की हे तेल थोडंसं कोमट होतं, मग याला हाताने मिक्स करून घ्यायचं. तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. तर हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे, तरच तुमच्या चकल्या खुसखुशीत अशा तयार होतील. तर हे बघा, आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून झालेलं आहे. तर या भाजणीच्या पिठाला हे तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं? तर या पिठामधील थोडंसं पीठ असं हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची. तर या पिठाची अशी जर मूठ तयार झाली तर समजायचं हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. तर हे बघा, या पिठाची आता अशी छान मूठ तयार होतीये, म्हणजे आपलं हे तेलाचं मोहन सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. आता या पिठाला आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2.5 वाट्या पाणी घालून घेतेय. तर ज्या वाटीने आपण भाजणीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी बरोबर 2.5 वाट्या पाणी घेतेय. तर हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर आहे, त्यामुळे पाणी याहून जास्त वाढवू नका आणि कमी देखील करू नका. आता या पाण्यामध्येच आपल्याला सगळे कोरडे जिन्नस घालून घ्यायचे. तर इथे मी एक मोठा चमचा ओवा घालतीये आणि हा वजनी प्रमाणात बरोबर 10 ग्रॅम आहे. आणि त्याचसोबत इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट घालतीये आणि हे देखील वजनी प्रमाणात 10 ग्रॅम आहे. तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. आणि त्याचसोबत इथे मी एक मोठा चमचा मीठ घालून घेतेय, वजनी प्रमाणात हे देखील 10 ग्रॅम आहे. आणि त्याचसोबत इथे मी 2 ते 3 मोठे चमचे पांढरे तीळ घालतीये आणि हे तीळ वजनी प्रमाणात बरोबर 30 ग्रॅम आहेत. तर चकली बनवत असताना तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं, कारण काय होतं त्यामुळे चकली अगदी खमंग लागते. तर असे हे कोरडे जिन्नस पाण्यामध्ये आधीच घातल्याने ते चकली भाजणीच्या पिठामध्ये चांगले मिक्स होतात आणि चकली आपली चवीला अगदी एकसारखी होते. आता या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी आता आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला फक्त एक उकळी यायची वाट बघायची आहे, त्याहून जास्त आपल्याला हे पाणी गरम करायचं नाहीये. तर हे बघा, या पाण्याला आता एक उकळी आलेली आहे. आता याला आपण परत मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात.
आता हे गरम गरम पाणी आपण तयार केलेल्या चकली भाजणीच्या पिठामध्ये ओतून घेऊयात. तर सुरुवातीला संपूर्ण हे गरम पाणी एकाच वेळी या पिठामध्ये घालून घ्यायचं नाही, तर सुरुवातीला अर्ध पाणी ओतून घ्यायचं आणि चमच्याच्या किंवा उलथण्याच्या साह्याने हे गरम गरम पाणी या पिठामध्ये सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तर लक्षात घ्या की हे पाणी खूप गरम आहे, त्यामुळे त्याला हाताने मिक्स करायला अजिबात जाऊ नका. आणि यानंतर उरलेलं संपूर्ण हे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर शक्यतो हे पाणी या पिठामध्ये मिक्स करताना मोठं उलटाण किंवा चमचा घ्यायचा, त्यांनी या पिठामध्ये हे पाणी मिक्स करायला थोडंसं हलकं जातं किंवा सोपं जातं. आता हे तयार केलेलं संपूर्ण मिश्रण आपण यामध्ये आता ओतून दिलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. तर हे बघा, आपण तयार केलेलं मिश्रण या पिठामध्ये मी आता संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, हे मी तुम्हाला सांगते. तर हाताने या पिठाला असं सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं, थोडंसं या पिठाला दाबून ठेवायचं या भांड्यामध्ये, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि या पिठाला सगळीकडून व्यवस्थित एकसारखं करून झालं, दाबून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि याला अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं. असं केल्याने काय होतं, या पिठामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्यामुळे हे पीठ चांगलं वाफवलं जातं आणि त्यामुळे चकल्या अगदी छान खुसखुशीत अशा तयार होतात. आणि झाकण ठेवल्यानंतर याला अजिबात उघडायचं नाही, म्हणजे पीठ आपलं छान वाफवलं जाईल. तर हे बघा, एक अर्धा तास आता झालेला आहे. आता आपण झाकण काढूयात. तर तुम्ही बघू शकता या ताटाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, याचाच अर्थ आपलं हे चकलीचं पीठ चांगलं वाफवलं गेलेलं आहे. आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे, पण सुरुवातीला हे संपूर्ण पीठ एकदाच मळून घ्यायचं नाही, तर यातील अर्ध पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं. कारण काय होतं, तुम्ही जर संपूर्ण पीठ एकाच वेळी मळून घेतलं तर ते पीठ सुकतं आणि मग त्याच्या चकल्या नीट पडल्या जात नाहीत किंवा तळल्यानंतर देखील त्या नीट तळल्या जात नाहीत. त्यामुळे ताजं ताजं पीठ मळायचं आणि त्याच्या चकल्या पाडायच्या, म्हणजे चकल्या देखील छान खुसखुशीत तळल्या जातात. आता हे जे उरलेलं पीठ आहे त्याला आपण असं झाकून ठेवूयात. आता या पिठाला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या की हे पीठ मळण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला नाहीये, थंडच पाणी घेतलेलं आहे. कारण जेव्हा चकलीचं पीठ चांगलं वाफवलं जातं तेव्हा पीठ मळताना गरम पाण्याची गरज पडत नाही. आणि हे पीठ मळताना खूप जास्त पातळ याला मळून घ्यायचं नाही, थोडंसं घट्टच मळून घ्यायचं. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो की नाही, त्याहून थोडंसं घट्ट याला मळून घ्यायचं. तर हे चकलीचं पीठ तुम्ही जर खूप सैलसर म्हणजे पातळ मळून घेतलं तर चकली पाडताना सारखी तुटली जाते आणि तळताना ती खूप तेलही पिते. त्यामुळे या पिठाला मळताना थोडंसं घट्टच मळून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपलं हे चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर अर्धा ग्लास पाणी लागलं. आता या पिठामधील मी अर्ध पीठ काढून घेते, म्हणजे एका सोऱ्यामध्ये बसेल एवढं पीठ मी काढून घेते आणि याला परत एकदा मळून घेते. तर आता आपलं चकलीचं पीठ परफेक्ट असं तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर हे जे आपण तयार केलेलं पीठ आहे त्या पिठावरती असं बोट रोवून बघायचं, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि या पिठाला कुठेही चिरा पडल्या नाहीत तर समजायचं आपलं हे चकलीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आणि या पिठाला देखील बघा कुठेही चिरा पडत नाहीयेत, म्हणजे आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आणि इकडे बघा, मी चकलीसाठी सोऱ्या देखील आधीच तयार करून ठेवला होता आणि या सोऱ्यामध्ये बघा मी स्टार आकाराची चकलीची चकती घातलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे इथे आपण सोऱ्यामध्ये जी स्टार आकाराची चकती घातलेली आहे त्या चकतीला असे दोन भाग असतात, एक खरखरीत भाग असतो आणि एक गुळगुळीत भाग असतो. तर चकतीचा जो खरखरीत भाग असतो तो सोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला घालायचा आणि जो गुळगुळीत भाग असतो तो सोऱ्याच्या आतल्या बाजूला घालायचा. तर असं केल्याने काय होतं, तुमच्या चकलीला काटे छान येतात आणि चकली अगदी छान पडली जाते. आणि ही जी टिप आहे ना, ती मला माझ्या आईने सांगितली होती आणि तीच मी आज तुमच्यासोबत शेअर केली. आणि हे जे आता आपण तयार केलेलं पीठ आहे ते आपण आता सोऱ्यामध्ये घालून घेऊयात. तर चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये भरताना ते थोडंसं दाबून भरायचं, त्यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे. तर पीठ जेवढं तुम्ही सोऱ्यामध्ये दाबून भराल तेवढी तुमची चकली चांगली पडली जाते. तर इथे बघा, आपला हा सोऱ्या चकलीचं पीठ भरून तयार झालेला आहे. आता याच्या आपण चकल्या पाडून घेऊ. तर चकली पाडण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यावरती आता आपण चकल्या पाडून घेऊयात. तर चकली पाडत असताना चकलीचा जो सुरुवातीचा वेढा असतो की नाही तो असा गोल घ्यायचा, म्हणजे बाकीची चकली देखील अशी छान गोल गरगरीत तयार होते. आणि चकलीचे जे वेढे असतात ते जवळजवळ घ्यायचे, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही. आणि चकली पाडत असताना सोऱ्या खूप वरती धरायचा नाही, कारण सोऱ्या जर तुम्ही खूप वरती धरला आणि चकली पाडायला गेला तर तिची तार तुटू शकते. आणि चकली पाडून झाल्यानंतर तिचं जे शेवटचं टोक असतं ते बंद करून घ्यायचं, त्यामुळे देखील चकली तेलामध्ये सुटत नाही. आणि तुम्ही बघू शकता चकलीला काटे काय सुंदर येत आहेत. यावरूनच ओळखायचं आपलं हे चकलीचं पीठ परफेक्ट असं तयार झालंय.
आणि तुम्ही बघू शकता चकली पाडताना ती अजिबात तुटत नाहीये. यावरून देखील ओळखायचं की आपलं हे चकलीचं पीठ अगदी छान तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकल्या एकाच वेळी खूप जास्त पाडायच्या नाहीत. थोड्याशा चकल्या पाडायच्या आणि मग त्या ताज्या ताज्या तळून घ्यायच्या. कारण तुम्ही जर एकाच वेळी खूप जास्त चकल्या पाडून ठेवल्यात तर त्या सुकतात आणि तळताना त्या नीट तळल्या जात नाहीत. आता याच पद्धतीने या सोऱ्यामधील सगळ्या चकल्या पाडून घेते. आणि इथे बघा माझ्या या सगळ्या चकल्या पाडून तयार झालेल्या आहेत आणि शेवटपर्यंत चकली पाडत असताना चकली अजिबात तुटली नाही. आता या चकल्यांना आपण तळून घेऊयात. तर काय होतं, चकली तेलामध्ये सोडताना बऱ्याच जणांना भीती वाटते किंवा हाताने डायरेक्ट चकली सोडताना देखील भीती वाटते. तर अशा वेळेस काय करायचं की आपल्या घरामध्ये जे उलथाण असतं ते घ्यायचं आणि त्यावरती ही अशी चकली घ्यायची, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे. आणि ही उलथाणावरती घेतलेली चकली आहे अशी तेलामध्ये सोडून द्यायची. असं केल्याने काय होतं, तुमचा हात देखील भाजत नाही आणि चकलीचा आकार देखील बिघडत नाही. आणि इकडे बघा चकली तळण्यासाठी मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर चकली तळण्यासाठी तुम्ही जी कढई घ्याल ती खूप पातळ बुडाची घ्यायची नाही, थोडी जाड बुडाची घ्यायची. याने काय होतं, तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि तुमच्या चकल्या आतपर्यंत छान खुसखुशीत तळल्या जातात. तर चकली तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम नसावं, मध्यम गरम असावं. तर चकली तळण्यासाठी तेल आपलं चांगलं गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर तेलामध्ये चकलीचा छोटासा एक तुकडा टाकून बघायचा आणि तो जर तळून पटकन वरती आला आणि त्यावरती जर हलकेसे बुडबुडे आले तर समजायचं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर हे बघा इथे आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक चकली घालून घेऊ. तर हे बघा मघाशी दाखवल्याप्रमाणे उलथाणावरती चकली घ्यायची आणि ती अलगद हाताने तेलामध्ये सोडून द्यायची. आणि तुम्ही बघू शकता चकली तेलामध्ये घातल्यानंतर तिचे वेढे अजिबात सुटत नाहीयेत. त्यामुळे चकली पाडतानाच्या मी काही ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा. आणि चकली तेलामध्ये घालताना कढईमध्ये बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये घालायच्या, खूप जास्त गर्दी करायची नाही. तुम्ही जर एकाच वेळी खूप जास्त चकल्या तेलामध्ये घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकल्या आतपर्यंत चांगल्या तळल्या जात नाहीत आणि तेलकट होतात आणि मग चकल्या मऊ पडण्याची जास्त शक्यता असते. तर लक्षात घ्या की चकली तेलामध्ये टाकण्याआधी तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम हवं आहे आणि जेव्हा तुम्ही चकल्या तेलामध्ये टाकून घेता तेव्हा मध्यम गॅसवरती चकल्या तळायच्या, म्हणजे तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि चकल्या आतपर्यंत तळल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे गॅसचं टेम्परेचर ठेवलेलं आहे ते शेवटपर्यंत ठेवायचं. गॅस अजिबात चकली तळत असताना कमी जास्त करायचा नाही. कारण काय होतं, तुम्ही जर गॅसचं टेम्परेचर कमी जास्त केलं तर तेलाचं टेम्परेचर देखील कमी जास्त होतं आणि मग चकल्या एकसारख्या रंगावरती किंवा एकसारख्या तळल्या जात नाहीत. आणि चकली उलटताना अजिबात घाई करायची नाही. चकली जेव्हा झाऱ्याला थोडीशी कडक जाणवू लागते तेव्हा तिला उलटायचं. असं केल्याने काय होतं, चकलीचा आकार देखील बिघडत नाही. आता या चकल्यांना आपण चांगलं तळून घेऊयात. आणि इथे बघा आपल्या या चकल्या आता तळून तयार झालेल्या आहेत. आता चकली आपली तळली गेली की नाही हे कसं ओळखायचं, तर चकली तळून झाल्यानंतर चकलीवरचे जे बुडबुडे असतात ते कमी होतात आणि चकली तळतानाचा जो आवाज असतो तो देखील कमी होतो आणि चकली तळल्यानंतर ती तेलावरती अशी तरंगते, तेव्हा समजायचं चकली आपली अगदी छान तळली गेलेली आहे. आता या चकल्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत. आता या चकल्यांना मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या चकल्या आपण तळून घेऊयात. तर चकलीची दुसरी बॅच तळताना देखील मी गॅसचं टेम्परेचर जे सुरुवातीला ठेवलं होतं तेच ठेवलेलं आहे. त्यामुळे आपली चकलीची दुसरी बॅच देखील एकसारख्या रंगावरती तळून तयार झालेली आहे. आता या चकल्यांना देखील मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता या चकल्या काय सुंदर रंगावरती तळल्या जात आहेत आणि मस्त काटे आलेत या चकल्यांना. आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेऊयात. आणि इकडे बघा मघाशी आपण जेवढं पीठ मळून घेतलं होतं त्याच्या सगळ्या चकल्या मी पाडून आणि तळून घेतलेल्या आहेत. आणि उरलेलं जे मघाशी आपण झाकून ठेवलेलं पीठ होतं ते देखील मी आता मळून घेते आणि त्याच्या चकल्या पाडून घेते. आणि इकडे बघा मी असं ओट्यावरती या टिश्यू पेपरवरती या चकल्या पाडून घेतेय. आणि तुम्ही बघू शकता एकाच वेळी मी खूप जास्त चकल्या पाडून घेत नाहीये, थोड्याशा चकल्या पाडून घेतेय आणि मग त्यांना तळून घेतेय. आणि चकली पाडताना एकटा माणूस देखील पुरेसा होतो, कारण इकडे आपल्या चकल्या पाडून होत आहेत तोपर्यंत तेलामधील एक चकलीचा घाणा आपला तळून होतो. आता या उरलेल्या पिठाच्या अशाच चकल्या मी आता करून घेते. आणि इकडे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी ही चकलीची शेवटची बॅच तळून तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या सगळ्या पिठाच्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. आणि काय सुंदर रंगावरती या चकल्या तळल्या गेल्यात, एकसारखा रंग आलेला आहे चकल्यांना आणि काटेरी आणि एकदम खुसखुशीत अशा तयार झाल्यात. बघूनच त्या चकल्या अजिबात तेलकट वाटत नाहीयेत, अगदी खुसखुशीत अशा तयार झालेत. आणि या चकलीला बघा मी असं हातावरती दाबून बघतीये तरीसुद्धा माझ्या हाताला तेल लागत नाहीये, म्हणजे आपली ही चकली अजिबात तेलकट झालेली नाहीये.
आता या चकलीचा मी तुम्हाला आवाज ऐकवते आणि ती किती खुसखुशीत झाली आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर पाहिलत ना, एकदम खुसखुशीत आणि काटेरी अशी ही आपली भाजणीची चकली तयार झालेली आहे. आणि ही चकली आतपर्यंत एकदम छान तळली गेलेली आहे, कुठेही कच्ची वगैरे राहिलेली नाहीये. तर व्हिडिओमध्ये मी काही ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे तुमच्या चकल्या देखील या दिवाळीला अशाच काटेरी आणि कुरकुरीत अशा तयार होतील. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हो, लवकरच भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.